केल्यास योग्य ती कारवाई. असे लोक असतात ते तोडफोड करून येतात. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो आहे मुंबईकडे. सकाळीचे 6 वाजले आहे. ती अजून झोपेतच आहे. तर झोपल्या छोटी बबली सिंग सनराइजाकडे. तुम्ही बघू शकता इथे कोहरा ही कोहरा आहे पूर्ण. आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे पूरा कोहरा ही कोहरा, चारों तरफ कोहरा ही कोहरा है. धुकं आहे पूर्ण रोडवर. आणि अजून सनराइज तर प्रॉपरली झालंच नाही आहे, पण दिस इज डॉन टाइम. ठीक आहे, मेहू डॉन. मी डिओसाठी एक गाणं बनवलं, कारण की त्याचे ना काने खूप नरम मस्त सॉफ्टी आहे. त्यासाठी गाणं आहे म्हणजे बाबूचे काने किती नरम. माझे बाबूचे काने किती नरम. आणि तो खातो पापड करम. कधी डिओला खायचं मन करतं, कारण की तो कधी खूपच जास्त क्यूट वागतो. कधी असा राग येतो ना, तरी पण आम्ही त्याला लाडच करतो, कारण तो आमचा लाडाचा चेचो आहे. बघा असं हळूहळू आता आहे ना सनराइज व्हायला सुरू झाला आहे. आणि एकदमच सुंदर हे दृश्य दिसत आहे आपल्याला. विहंग आमच्या पण बागेमध्ये आला आहे खूप सारे मोहर. तर आम्ही जर आमच्या इथे खूप सारे आले तर आम्ही तुम्हाला सुद्धा देऊ थोडेसे आंबे. तुम्हाला जर आवडत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला आंबे देऊ जर आम्हाला भेटले तर. सबस्क्राईब करणं तर महत्वाचं आहे. सबस्क्राईब केलं तर डिओ तुम्हाला एक पप्पी देणार. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की मी किती अमेझिंग आहे ते. साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. नोटीस केलं आहे की हा जो रोड आहे ना हा अजून बनवलेला नाही आणि क्रेझी लॉंग रोड आहे हा. म्हणजे खूपच लांब रोड आहे आणि अजिबात बनवलेला नाही. डांबरीकरण त्यांनी करायला पाहिजे होतं. आताची नीड आहे, कारण की हे जे आहे ना बघा तुम्ही हे बघून अनस्टेबल झालेलं हे दिसतं. फॉग तर बघा केवढा आहे. क्या चल रहा है, फॉग इथे चालतंय. हे जे आहे ना इथे सगळा जो आहे फॉग इथेच आहे. बघा हे चेचोस लोक हे जे चेचोस लोक आहेत ना त्यांना रोड खूप आवडतो. जेव्हा भेटला रोड पकडतो, जेव्हा भेटला रोड पाहिजे त्यांना. देव तुम्ही लोक तुमची लॉबी नाही आहे काय पॉलिसी मेकिंग ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये. तुम्ही जरा तुमचं मत मांडा ना की तुम्ही चेचोस प्रोटेक्शन ऍक्ट काढायला. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. तर मी तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन देते की चेचोस म्हणजे हे लोक. पोचलो आहे कणकवलीला आणि कणकवलीवरून आम्ही मुंबई गोवा हायवे पकडणार आहे. मुंबई कारण की आम्ही येताना ना कोल्हापूरवाल्या रस्त्यातून आलो होतो तर क्रेझी झालं होतं आमचं. पण आता आम्ही येणार आहे मुंबई गोवा हायवेवरून. हे हायवे पकडला आहे मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हा जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 12004 ला येत आहे. बघा सुंदर सनराइज. देखो गाइस देखो गाइस. हे बघा केवढा धुकं आहे. पूर्ण जागेवर धुक्कच आहे. हा आहे आपला डोंगराळू पट्टा ऑफ कोकण. आणि आम्ही जिथे राहतो ना ते थोडं कोस्टल साइड ऑफ कोकण आहे. आणि हे जे डोंगरा साइडचं कोकण आहे ना क्रेझी थंडी आहे. ते फॉग आहे. वी नीड फॉग लाईट्स ऑन अँड क्रेझी. म्हणजे हे महाबळेश्वर, इट्स गिव्हिंग महाबळेश्वर. बघा तुम्ही एकदा फक्त या ट्रिपला या, कोकण ट्रिप. तुम्हाला कोस्ट पण भेटेल, तुम्हाला गोवा पण भेटणार, तुम्हाला महाबळेश्वर पण भेटणार, तुम्हाला आणि काय डेझर्ट पण भेटेल पुन्हा प्रॉपर एकदम लडाखवाला फील तुम्हाला
तुम्हाला ऑफ रोडिंग पण भेटेल सर्व. Incredible India. सो आय एम टेलिंग यू गाईज लाईक कम हिअर अँड आमच्या गावी पण या. आमच्या गावी आचरेला या. आचरा बीच सगळं मॅनग्रोव्स फिरा मस्तपैकी आणि मजे करा. गाईज आता मुंबई फॉर अस इज 411 किलोमीटर अँड वी आर व्हेरी क्लोज टू मुंबई. आम्ही पोचलो आहे आता लांजा. आणि हे लांजामध्ये मुंबई गोवा हायवे ची ही स्थिती आहे. अरे लांजा आहे बघ, लांजा तहसीलदार आहे तिथे. गाईज आम्ही आता इथे हॉल्ट घेतला आहे आणि हे जागा कुठे आहे? हे लांजा क्रॉस केलं. लांजा क्रॉस केला आणि आमच्या तोंडातून वाफा येत आहे. हे बघा, बाथरूमची तोडफोड केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. हे असे लोक असतात ते तोडफोड करून येतात बाथरूम मध्ये. यो मला हे दिसलं ना की फक्त एकच गाणं मला आठवतं. लालरी लालरी दे दे मुझको लालरी पिजागी खरी मंगवाल कोई लालरी. आता आम्ही जातो आहे. आता आम्ही कुठे पोहोचलो आहे? ओ व्ह्यू बघा, बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा किती सुंदर आहे ही जागा. रत्नागिरी इज व्हेरी ब्युटिफुल. 9 वाजले आहे, 9:30 वाजले आहे तरी इथे धुकं आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का? धुकं 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 हे तुम्हाला दिसत आहे. हे जे आहे ना, हा जो पार्ट आहे ना कोकणचा, इट्स ऑल डोंगर अँड नदीवाला पार्ट. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. गाईस वी हॅव रीच पनवेल आणि आम्ही आता इथे हॉल घेतला आहे. आम्ही आलो आहे गोनी ढाबा इथे. हे रेकमेंड गोनी दा ढाबा इथे आलो आहे आणि ही रेकमेंडेशन आम्हाला दिली आहे मनालीने. तर आपण तिला विचारूया की काय आहे ही ढाबा. इंस्टाग्राम रील्समधलं ट्रेंडमध्ये आलेलं मोस्ट ट्रेंडिंग ढाबा होता. म्हटलं वाय नॉट, याच रस्त्याला आहे तर ट्राय करूया. आम्ही लवकरच रिव्ह्यू देतो. ह्यांनी खूप चांगल्यापैकी गाडी चालवली आहे. रपारप गाडी चालवून इथपर्यंत आणली आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. हाय गाईस, आमचं आता जेवण करून झालं आहे. आता आम्ही सगळ्यांना विचारतो त्यांचा रिव्ह्यू काय आहे. मला तर खूप जास्त आवडलं, चांगलं होतं जेवण. मी दाल खिचडी तडका आणि पनीर टिक्का मसाला ऑर्डर केलं होतं आणि रोटी. ते चांगलं होतं. आता ह्या लोकांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला लोकांना. फूड वॉज गुड, सर्विसेस लो आणि थोडंसं क्लिनिनेस पाहिजे. मास्कांचा खूप प्रॉब्लेम आहे ना. आमचं मोठा मास्क असल्यावर कसला मास्क छान होतं. मी ऑर्डर केलेलं नवाबी कबाब आणि शराबी मुर्गा आणि रोटी. आवडलं तुम्हाला लोकांना. येस, बोथ वॉज रिअली व्हेरी चीजी गुड. कबाब होता, आतमध्ये चीज स्टफ होता. नवाबी कबाब. त्याला किती रेटिंग देणार तुम्ही लोक. नवाबी कबाबला 10 out of 9 आणि शराबी मुर्गा 10 out of 9. आमचं जेवण सगळं झालं आहे आणि डिओला जोराची झोप आली आहे आणि डिओ झोपला आहे. आता आम्ही अटल सेतूनी जाणार आहे. हे माझं फर्स्ट टाइम आहे, मी अटल सेतूनी जाते आहे. सो आय विल टेक यू अक्रॉस अटल सेतू.
हाय गायस, आता आम्ही घरी आलो आणि नंतर घरी आल्यावर मी डिओला वॉश केलं, सगळं बॅग्स अनपॅक केले, अन्नपणे थकली आहे. तर दॅट वॉज इट फॉर टुडेज व्लॉग आणि आजचा आमचा प्रवासचा व्लॉग होता पूर्ण. जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय.